कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय अक्षरा वहिनीने खोटे नाटे आरोप केलेत? तर ती इन्स्पेक्टर बी तेच म्हणली की आता काय कन्नड मध्ये सांगितलं का मी तुला? तुझं काय म्हणणं आहे? म्हणजे तुला खरंच वाटतं का अक्षरा वहिनी असं काही करतील म्हणून? अरे बाबा, मला काय वाटतंय आणि काय नाही वाटत त्यांना काय फरक पडतोय, आणि मला जसं वाटतंय तसं घडतंय काय आयुष्यात बघायलाच नवं। आम्हाला मस्त वाटलं होतं मास्तरीनबाई चांगल्या आहेत, गॅरंटी दिली ती आम्ही आई साहेबांना की मास्तरीनबाई असं करूच शकत नाही। काय केलं मास्तरीनबाईंनी? तोंडावर पाडलं राव आम्हाला। असं नाही अधिपती। मग कसं आहे? सॉरी। मला नाही वाटत अक्षरा वहिनी असं काही करतील। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही समोरासमोर बोलतच नाही यात रे, म्हणून सगळं अवघड होऊन बसलंय। मला सांग, अक्षरा वहिनीने तुला सांगितलं का हो अधिपती मी तुमची तक्रार केली आहे म्हणून? मग फोनवर काय ऐकलास का? हिब्रूत बोलली काय आमची बायको? म्हणल्या नव्हत्या त्या दिवशी शिवानी वहिनीच्या फोनवर मीच केली तक्रार म्हणून। त्यांना काहीतरी बोलायचं होतं पण तू ऐकलंस कुठे? शिवानीला फोन कट करायला लावलास। त्या काहीतरी सांगत होत्या पण तू ऐकून कुठे घेतलंस? हेच होतंय ना अधिपती, तू अर्ध ऐकतोस आणि रिॲक्ट होतोस। तुझ्यापर्यंत काही ती अर्धी माहिती येते आणि मग तू चिडतोस त्याच्यावर। हे बरोबर नाहीये। अरे तुझी बायको आहे ती, तू चुकीचं वागतोयस अधिपती, चुकीचं वागतोयस। तुझा हक्क आहे तिच्यावर, हक्काने भेट तिला, विचार ना हे काय सगळं। आज भेट त्यांना, महत्वाचा दिवस आहे, आजची भेट चुकवू नकोस। आजची भेट चुकून म्हणजे आज काय झेंडावंदन, आज काय मुहूर्त आहे का? काय आहे आज? आज व्हॅलेंटाईन डे, प्रेम व्यक्त करण्याचा दिवस। आज भेट त्यांना आणि सांग तुझं किती प्रेम आहे त्यांच्यावर। आज तुमच्यातलं भांडण मिटलं पाहिजे, भेट त्यांना। मला कालपासून असंच वाटायचं की आज जावं त्याने भेटावं, एकदा सांगावं मिटवावं काय ते, पण आज मला तसं वाटत नाही। नाही 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 नाही, नको नको वहिनी, असं ऐका असं अचानक नको जायला। अहो वहिनी, तुम्ही दोघं एकमेकांसमोर आल्याशिवाय हा गुंता सुटणार नाही। बरोबर आहे तुमचं म्हणणं, म्हणजे तुम्हाला जे वाटतंय तेच मलाही वाटतंय। मला हेही कळतंय की मी त्यांना भेटलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे। मी खूप प्रयत्न करते आणि मी करेन कॉन्टॅक्ट त्यांना, पण थांबा, असं डायरेक्टली नको जायला आपण। का? आपण ते चिडलेत ना, त्यांना आत्ताच कळलंय मी तक्रार केल्याचं, आणि आत्ता मी असे अचानक गेले तर प्रॉब्लेम होईल। अहो वहिनी, भाऊजी नवरा आहे ना तुमचा, आणि त्यांना भेटायला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही कधी भेटू शकता त्यांना, हक्क आहे तुमचा। वहिनी चला, आज तुमच्यातलं भांडण ना मिटलंच पाहिजे आणि तुम्ही प्रेम सेलिब्रेट केलं पाहिजे। मी थांबा ना, अशी घाई नका करू। आपण घाई करून काहीतरी करायचं आणि काहीतरी भलतंच होईल। वहिनी, आजचा दिवस चुकवायचा नाहीये, आजचा मुहूर्त खूप चांगला आहे। आज काय अहो, आज प्रेम साजरा करायचा दिवस आहे, म्हणजे? आज व्हॅलेंटाईन्स डे। आज तुम्ही भेटाच त्यांना, आणि आज प्रेमाचा दिवस साजरा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। चला 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 चला। वहिनी, अहो कुठे लक्ष आहे तुमचं? चला ना। हो चला। आई, हा इकडे आहे का? काय करतेस? अगं भडक बनवतीये। हा हे घे, चाखून बघ कसं झाली आहे। तिखट मीठ वगैरे सगळं व्यवस्थित आहे का? कशी झाली आहे आई? तुझ्या हातचा भडंग म्हणजे ना स्वर्ग सुख आहे, एकदम अमेझिंग झालंय। पण मला सांग, आज किस खुशी में भडंग? अगं खुशी वगैरे काही नाही, अक्षराला आवडते ना भडंग, म्हणून बनवलीये। अच्छा, म्हणजे ताईला आवडणारे पदार्थ एकदम झटपट करतेस तू, पण हेच मी जेव्हा सांगते तेव्हा नंतर करते असं म्हणून वेळ मारून देतेस। हिरा, ताईला जे पदार्थ आवडतात ना ते अगदी साधे सोपे असतात, म्हणजे त्याचे जिन्नस आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात। आता उदाहरणार्थ हे बघ भडंग, त्याला काय लागतं? चुरमुरे, तिखट, मीठ, शेंगदाणे जे असतात आपल्या घरामध्ये। पण तुला काय हवं असतं? आता त्या दिवशी मला म्हणालीस, आई मला पास्ता खावासा वाटतो। आता पास्ता बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत का आपल्या घरामध्ये अवेलेबल? नाही ना। तरी मी बनवून दिला तुला आणि नंतर खाल्लास तू। हो गाई, मी चेष्टा केली, आणि मला माहितीये की तुझं ताईपेक्षा जास्त माझ्यावर प्रेम आहे।
अरे वा कोकरू आज लाडात आलाय माझ काय पाहिजे पिस्ता बर्गर का ते काय मायक्रोनी काय काय म्हणतात ते ते हवंय का काही बनवून द्यायचंय का आई तुझं असं म्हणणं आहे का की मला काहीतरी पाहिजे असतं म्हणून मी तुझ्यावर प्रेम करते? अरे बापरे 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 चिडलो रे बाबा चिडू नको चिडू नको चिडू नको हे घे, 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 शेंगदाणा खा शेंगदाणा तू चिडू नको शेंगदाणा खा आवडतो ना तुला अगं इरा असं काही नसतं अगं आता या दिवसांमध्ये अक्षराच्या आवडी निवडी आपल्यालाच जपाव्या लागणार की नाही खरंय तुझं आई, मला कळतंय सगळं. आता सगळं आपल्यालाच करावं लागणार आहे. आता कसं बोललीस शाणी आता बोलावं नाही, सगळं करावं पण लागणार आहे आपल्याला. म्हणजे आता ताई सासरी तर काही जाणार नाही, आपल्याचकडे राहणार. म्हणजे सगळं आपल्यालाच करणं आलं ना. असं का बोलतेस गैरा तुला तिचं चांगलं व्हावं असं नाही वाटत का अगं आई असं काय करतेस? तिचं चांगलं व्हावं भलं व्हावं असंच मला वाटतं, पण ते तिला कळत नाहीये. आता आपण तिच्यासाठी एवढी तक्रार केली, तिच्यासाठी आपण ऍक्शन घेतली, पण तिने काय केलं? घाबरून तक्रार मागेच घेतली ना. नाही इरा घाबरून नाही. हे बघ संसार टिकवायचा असेल ना तर एखादं पाऊल मागे घ्यावं लागतं आणि तिने तेच केलंय. आई संसार म्हणजे काय शिकार करण्यासारखं आहे का? की म्हणजे एक पाऊल मागे घ्यायचं, दबा धरून बसायचं आणि मग सावजावर झडप मारायची. मला तर असं वाटतं की संसार नेहमी 2 पावलं पुढे टाकून केला पाहिजे. अगं बाई हो का म्हणजे कसा ग म्हणजे जर आपली चूक नसेल तर असं दबून नाही राहिलं पाहिजे, बिनधास्त प्रतिकार केला पाहिजे. म्हणजे पुढच्या वेळेस ते आपल्या विरोधात जायच्या आधी 2दा विचार करतील. इरा असं वागलं ना तर क्लेश वाढतात घरातले. अगं पण त्याने आपली शक्ती वाढते असं वाटत नाही तुला? मनात क्लेश ठेवून संसार होत नसतो इरा. समोरचा व्यक्ती एखादा दिवस गप्प राहील, पण आपण सतत तसंच वागत राहिलो, आपला हे का सोडला नाही तर कधीतरी समोरचा व्यक्ती प्रतिउत्तर देणारच आहे ना. समोरची व्यक्ती काही बोलायच्या आधीच आपण तिला असं नामोहरम करायचं की ती नंतर मान सुद्धा वर काढणार नाही. हो असं वागतेस तू? हो. मग तुझ्यात आणि भुवनेश्वरी मॅडम मध्ये काय फरक आहे ग? अरे एक्सक्यूज मी, काय अशी समोरच काय थांबवताय गाडी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.